आपण सगळे जन्माने सारखे असतो का? काही लोक शांत, दयाळू असतात. तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक शांत, दयाळू आणि देवभक्त का असतात? काही लोक व्यवहारात हुशार, प्रॅक्टिकल आणि सेल्फ सेंटर्ड का असतात? तर काही लोक रागीट, हट्टी आणि क्रूर स्वभावाचे का असतात? याचं उत्तर लपलेलं आहे तुमच्या जन्मगणामध्ये. काही मेहनती, व्यावहारिक असतात, तर काही रागीट, अहंकारी आणि स्वार्थी का असतात? मित्रांनो, याचं उत्तर लपलेलं आहे आपल्या गणामध्ये. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्य 3 गणांपैकी एका गणात जन्म घेतो. देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमचा गण कोणता आहे, तो कसा ओळखायचा आणि तुमच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो. एक देवगण. जर तुमचा गण देवगण असेल तर तुम्ही शांत स्वभावाचे असता, देवभक्त, श्रद्धाळू असता, कोणाचं वाईट करण्याचा विचारही करत नाही, दुसऱ्यांच्या भावना पटकन समजतात, मदत करण्याची सवय असते. देवगण लोक अहंकारापासून दूर असतात, पैशांपेक्षा समाधानाला महत्त्व देतात. पण लोक तुमच्या साधेपणाचा फायदा घेऊ शकतात. जास्त विश्वास ठेवणं कधी कधी नुकसानकारक ठरतं. शुभ, सात्विक आणि दयाळू. ज्या लोकांचा जन्म देवगणात होतो ते लोक स्वभावाने शांत, संयमी आणि धार्मिक असतात. दुसऱ्यांना मदत करणे, सत्य बोलणे, देवावर श्रद्धा ठेवणे, कमी राग, जास्त संयम. असे लोक सहसा शिक्षक, साधू, डॉक्टर, मार्गदर्शक अशा भूमिका सहज निभावतात. देवगण असलेल्या लोकांच्या आयुष्यात अडचणी येतात, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडतो. 2 मनुष्यगण. व्यवहारिक, समतोल स्वभाव. मनुष्यगण असलेले लोक देव आणि राक्षस यांच्या मधल्या स्वभावाचे असतात. मनुष्यगण असलेले लोक म्हणजे व्यवहारात हुशार, गरज असेल तेवढाच भावनिक विचार, पैसा, कुटुंब आणि समाज यांचा समतोल, नेतृत्वगुण चांगले, परिस्थितीनुसार स्वतःला बदलणारे, व्यवहारिक विचार, कुटुंबप्रिय, परिस्थितीनुसार बदलणारे, यशासाठी मेहनत करणारे. मनुष्यगण लोक जीवन जसं आहे तसं स्वीकारतात, नफा तोटा नीट मोजून निर्णय घेतात, पण कधी कधी स्वार्थी वाटू शकतात. भावना दडपून ठेवण्याची सवय. हे लोक आयुष्यात चढ उतार अनुभवतात, पण अनुभवातून शिकत पुढे जातात. बहुतेक सामान्य लोक मनुष्यगणातच जन्म घेतात. 3 राक्षसगण. शक्तिशाली पण धोकादायक. राक्षसगण असलेले लोक खूप बुद्धिमान, धाडसी आणि आत्मविश्वासू असतात, पण अहंकार, राग, स्वार्थ, इतरांवर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती हे गुण जर नियंत्रणात ठेवले नाहीत तर आयुष्य अडचणीत टाकू शकतात. योग्य मार्गदर्शन मिळालं, राक्षसगण ऐकलं की घाबरू नका. याचा अर्थ वाईट माणूस असाच नसतो. राक्षसगण लोक अत्यंत आत्मविश्वासू, कोणाच्याही दबावात न येणारे, आपलं मत ठामपणे मांडणारे, मोठं काहीतरी करण्याची तीव्र इच्छा. संघर्षातून घडलेले. राक्षसगण लोक हार मानत नाहीत. इतिहासात अनेक महान योद्धे, नेते, उद्योगपती राक्षसगणाचे होते, पण रागावर नियंत्रण नसेल तर नुकसान, अहंकार वाढण्याची शक्यता, तर राक्षसगणाचा माणूस खूप मोठं यश मिळवू शकतो. तुमचा गण कसा ओळखायचा? तुमचा नक्षत्र, जन्मतारीख, कुंडलीतील गण यावरून तुमचा गण ठरतो. मित्रांनो, गण चांगला किंवा वाईट नसतो. महत्त्वाचं असतं आपण आपल्या स्वभावावर कसं नियंत्रण ठेवतो. तुमचा गण ओळखला तर आयुष्य